ज्याला बोलायचं भान नाही त्याला बिग बॉसच्या घरात स्थान नाही असं म्हणणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात बेताल वक्तव्यांचं सत्र थांबता थांबेना. निकी आणि जान्हवीने तर खेळासाठी सगळ्याच मर्यादा सोडून दिल्या आहेत की काय अशा प्रतिक्रिया आता प्रेक्षकांमधून येत आहेत. नुकताच बिग बॉसने सत्याचा पंचनामा हा टास्क घेतला होता. त्यामध्ये एकमेकांची विधानं खरं खोटं ठरवण्याचा खेळ मांडला होता. पण यामध्ये दोन्ही टीमने एकमेकांना हाणून पाडले. यावेळी शाब्दिक चकमकींना मात्र उधाण आले. दोन्ही टीममध्ये चांगलीच जुंपलेली दिसली. पण जान्हवी आणि निकीने मात्र पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपल्या पॅडी दादांवरती विशेष राग काढला. पंढरीनाथ सत्याचा पंचनामा झाल्यावरती स्पोर्टिंग स्पिरिट दाखवत टीम ए कडे आभार मानण्यासाठी गेले. त्यावेळी पंढरीनाथ यांनी हात पुढे केले तेव्हा निकीने त्यांचा अपमान करायला सुरुवात केली. आपल्या संस्कृतीत नमस्कार आहे तर हात जोडा आणि थँक्स म्हणा. यावर जान्हवी आणि वैभवने देखील आवाज चढवला. तुम्ही इथे येऊन ऍक्टिंग करू नका असं वैभव त्यांना म्हणाला. त्यानंतर जान्हवी टास्क करून आली तेव्हा विश्वास या मुद्द्यावरती दोन्ही टीममध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी मी थोडा विश्वास तुम्हाला भीक म्हणून देईन असं जान्हवी पॅडी कांबळेंना म्हणाली. तरीही पंढरीनाथ यांच्याशी संयमाने बोलत होते. पुढे तर कहर झाला. जेव्हा निकी कन्फेशन रूम मधून आली तेव्हा ती पॅडी दादांना अरेतुरे करत जोकर म्हणाली. त्यावर पंढरीनाथ म्हणाले मला शेवटपर्यंत तुझ्या अंगणात यायचं सुद्धा नाहीये. त्यावर निकी म्हणाली तो दिवस लवकरच येईल, तुम्ही उलटी गिनती सुरू करा. पुढे जान्हवी म्हणाली आयुष्यभर हे ओव्हर ऍक्टिंग करून दमले आणि आता घरात ओव्हर ऍक्टिंग करून दाखवतायत. पंढरीनाथ कांबळे यांच्यावर झालेली ही टीका आता प्रेक्षकांना चांगलीच खटकली आहे. सोशल मीडियावर याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. शिवाय कलाकारांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी लिहिले आहे की कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना, पॅडी तुला खूप शक्ती मिळो. विनोदी कलाकाराला बाकीचे लोक कायमच हलक्यात घेतात. निकीबाई तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात. आता जोकर म्हणजे कोण तर जो आपले अश्रू लपून लोकांचं मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुझ्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट फार हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम योग्य आहे. अगं मुली तुझा जन्म कदाचित 2000 सालचा असावा आणि पॅडी यांनी 1998 साली काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्याच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे महाराष्ट्राला अजूनही वेड आहे, येड्यांची जत्रा मधला नयनराव अशी अनेक पात्र त्यांनी रंगवली आहेत. पंढरीनाथ तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नाहीत. तर अभिनेता अभिजित केळकर देखील चांगलाच भडकला आहे. अभिजित म्हणतो होय आमचा पॅडी जोकरच आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा. स्लॅपस्टिकचा हुकमी इक्का, गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुसाफिरी करणारा हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेता. बऱ्या वाईट परिस्थितीतून आयुष्यातल्या अप्स अँड डाऊन्स मधून तावून सुलाखून निघालेला, पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस रितेश भाऊ आणि कलर्स मराठी. पॅडीबद्दल जे बोललं गेलंय ते अक्षम्यच आहे. यासाठी पंढरीनाथ कांबळे आणि वर्षाताईंनी कदाचित माफ केलं असेल, पण आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही अशा शब्दात अभिजितनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी तर थेट रितेश विषयीच नाराजी व्यक्त केली आहे. माज माज आणि माज. ती कोण आहे जी बी टीमला भीक आणून देईल म्हणते? ती कोण आहे जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते? ती कोण आहे जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन? ती कोण आहे जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून आता इथे ओव्हर ऍक्टिंग करायला आलाय असं म्हणते? आहे तरी कोण ही? काय कर्तृत्व आहे तिचं? कसला माज आहे? हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का? रितेश भाऊ जरा आवाज वाढवा. आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करतीये. ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिम्मत नाही होणार परत कुणाला असं बोलायची. वा रे वा, अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय. त्यांना काहीच बोललं जात नाहीये. आता या शनिवारी पाहायचंय यावर काही बोललं जातंय की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय. अशा कडक शब्दात सुरेखा कुडची व्यक्त झाल्या आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ जाधव, निर्माते अमेय खोपकर आणि अभिनेत्री मेघा धाडे यांनीही या विरोधात आवाज उठवला आहे. सिद्धार्थ तर म्हणतोय या ओव्हर ऍक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला? एकदा का तो सुटला की तुझी बिग बॉस मराठी मधली ओव्हर रिॲक्टिंग वाली जादूगिरी पण दिसणार नाही.
यालाच म्हणतात अनुभव. यासह अनेक कलाकार आता पंढरीनाथ कांबळे यांच्या बाजूने उभे राहत आहेत, तर जान्हवी आणि निकीचा निषेध करत आहेत. तेव्हा तुम्हालाही जान्हवी आणि निकीचं वागणं पटतंय का? एका बड्या नटाला जोकर म्हणणं, त्याच्या अभिनयावर बोलणं योग्य वाटतंय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.